एक बच्चा है मेरे। हम्म। बच्चे ने भी पढ़ाई छोड़ दी थी, तो महात्मा गांधी स्कूल में पढ़ता था। मैंने टेट नाइन प्राइवेट स्कूल में पढ़ाया सर, पर वो माना ही नहीं। मैं क्या करूँ, मैं नहीं पढ़ूँ, पढ़ाई भी नहीं हुआ नाइन्थ पढ़ाई तो। हाँ, बच्ची ने 12वीं में फर्स्ट डिवीजन पास हुई, बच्ची की शादी कर दी। 86% आई थी बाहर। अच्छा। छोटी बच्ची है, 8 में पढ़ती है। हम्म। देख लो आप, सुविधा बैठ जाए तो 10 का 4 के गाँव में तक। नाम ये क्या ज्यादा बताया नहीं पूरा करो। आपका? नाम क्या बताया पूरा आपका? मुकुंद मेहता। किराड़ की दुकान नहीं लगा पाए मेरे पापा, जहाँ के किराड़ है ताकर। किराड। किराड़ ताकर। अच्छा अच्छा, और क्या प्रकार है दिव्यांगों का आपका? क्या टाइप है दिव्यांग का? क्या? मतलब किस प्रकार के दिव्यांग हो आप? पैर से प्रॉब्लम है, हाथ से प्रॉब्लम है, क्या प्रॉब्लम? पैर से प्रॉब्लम है। लेफ्ट पैर। लेफ्ट लेग है ना? मतलब आपका नाम है बाल मुकुंद मेहता, 50% दिव्यांगत्व है, लेफ्ट पैर से है, राजस्थान में रहते हो। राजस्थान में आपका जिला है बारह जिला, कोयला तहसील आता है। कोयला के जहाँ आपका भैरवनाथ का स्थान है, भैरवनाथ बाबा का मंदिर है। 7वीं पढ़े हो, 50 साल की उम्र है, और पहले तुम डायग्नोस्टिक सेंटर चलाते थे कोयला में। लेकिन फिर गवर्नमेंट की सुविधा आ गई तो आपका डायग्नोस्टिक सेंटर बंद हो गया। हाँ जी। जांचे वगैरह वगैरह सब मशीन है मेरे पास। दुकान खाली निकली मिल पा रहा है, दुकान है। हाँ अब जी। कुछ कुछ सुविधा दे देता हूँ उसके बाद में, कोई दुकान डाल दो। अच्छा अच्छा। उसी दुकान में खाली तो नहीं करी मैंने। हम्म। ठीक है, तो राजेश। क्यों डाल दूंगा, डाल दूंगा, मेरी आईडी डाल दूंगा मैं, मेरी आधार कार्ड डाल दूंगा, मेरा सर्विस कार्ड डाल दूंगा। मैं आपको वो जनाधार डाल दूंगा, आपके हो गए तो डाल दूंगा। ठीक है, तो मैं आपको अभी एक सजेशन दे सकता हूँ। आप तुरंत अभी सीएससी सेंटर के लिए अप्लाई करो। हाँ, टीएससी सेंटर। हाँ, सीएससी सेंटर डीएम ऑफिस में जाना है आपको। ऑफिस, ये चिकित्सा अधिकारी। डीएम ऑफिस, डिस्ट्रिक्ट, जो जिलाधिकारी होता है ना, जिलाधिकारी। हाँ, जिलाधिकारी। हाँ जी, उसके ऑफिस जाना है। हाँ, और वहाँ से सीएससी सेंटर की इंफॉर्मेशन निकालनी है। ठीक है सर। और सीएससी सेंटर डालो, आपके लिए बेहतर होगा, क्योंकि जितना चीज़ें आपने अभी तक मुझे बताया, हाँ सर। यूडी आईडी, आधार कार्ड, और न जाने आपने बहुत सी बातें की है अभी मेरे साथ। सर, तो इन तमाम चीज़ों के लिए मुझे आप उपयुक्त तो कैंडिडेट लगते हो सीएससी सेंटर के लिए। कोशिश करो, आने वाले 6 महीने में आपको ये सेंटर मिल सकता है। इसके ठीक है। आवेदन निकलते हैं हर 3 महीने में, 6 महीने में एक बार निकलते हैं, हर जिले में, हर स्टेट में। अभी आपका राजस्थान का है तो शायद यहाँ वहाँ पर भी ऐसा ही होता होगा। सर, तो इसके लिए जैसे भी जाता है, ये अपने ट्राई साइकिल वगैरह, ये पेंशन वगैरह है, पालन वगैरह। हाँ, बोलिए बोलिए। समाज कल्याण वहाँ है। हाँ, समाज कल्याण में तो आपको जो मैंने लोन लिया था सर जी, मैंने चुका दिया 1 लाख रुपए का, समाज कल्याण। चुका दिए ना? हाँ, 1 रुपए भी नहीं छोड़ा मैंने ब्याज से। ये बहुत अच्छी बात है, लोन चुका दिया आपने। तो लेकिन था ना जो बोनस था, जी जी। जो ये लिखा कि सर ये क्या, हमारे को एक बार लेने कहा होगा, मैं मिलने वाला हूँ मेरे स्टेट बैंक में। तो यार तुम्हारा बोनस आया था, अब यहाँ तक रिसोर्स नहीं है हमारे पास जितना हम तो दे देते आप। क्योंकि हम हमारा इंटरेस्ट आएगा ना सर, मतलब पूरा पूरा क्लियर कर दिया था हम लोग। चलो ठीक है, तो मुझे बताओ,
मैंने आपको सीएससी सेंटर का बताया, इसके लिए कोशिश करो और हमारे साथ जुड़ के रहो, ठीक है। ठीक है सर। आज मैंने आपके साथ फोन पे बात की, कल से कल परसों नरसों जब भी आप, हमारा एक जूम मीटिंग होता है जहाँ पर ऑल ओवर इंडिया से लोग जुड़ते हैं, जैसे अभी आप राजस्थान से बात कर रहे हो। हाँ बिल्कुल। हाँ बिल्कुल, आप आईडी वगैरह डाल के, है ना। नहीं 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 भाई, वो मत डालना, आप जूम ऐप डाउनलोड कर लो आपके फोन पर। अच्छा। ये आईडी, आपका आधार कार्ड वगैरह मुझे डालना मत कुछ भी, आप सिर्फ जूम ऐप डाउनलोड करके फेस टू फेस बात करो मेरे से। ठीक है सर। ठीक है, और एक सजेशन भी है, कितने लोग पहचान के हैं आपके राजस्थान वहां पर कोयला में दिव्यांग लोग? सर, 5 7 है, और कितने पहचान के हैं तुम्हारे लाइफ में कोयला में है, और पूरे जीव आपके लाइफ में कितने लोग पहचान के हैं, दोस्त भाई यार सब ठीक है? दिव्यांग है क्या सारे ये? हाँ, दिखला नहीं। विकलांग नहीं है ऐसे कितने लोग पहचान के हैं? वैसे तो है। हाँ, तो अभी एक काम करो फिर, जैसा मैं बोलता हूँ वैसा करो। जितने भी आपके मोहल्ले में है दोस्त भाई यार विकलांग, सब लोगों का एक व्हाट्सएप का ग्रुप बनाओ। ठीक है सर। सभी लोगों का, विकलांग हो या विकलांग नहीं हो, दिव्या। जो भी हो, जो तुमको जानता है, उनका ग्रुप बनाओ। तुम्हारे एरिया का कोई डीएम होगा, या तुम्हारे एरिया का कोई आमदार होगा उस, या कोई नगर सेवक होगा, सबको उस ग्रुप में ऐड करो। अच्छा। ये करो और मुझे फोन करो करके। ठीक है सर। और आज की तारीख याद रखना, आज की तारीख है 21। 21/5। 5। अगर, हाँ, मैं पूछूंगा कौन से तारीख को बात किए थे आपने मेरे से, तो आपको बताना है 21/5 को सुबह 7:30 बजे बात किया था, ठीक है। ठीक है सर। भूलना नहीं ये तारीख। बिल्कुल। जी जी। कौन लगाया? बिल्कुल। आज लगाया था मैंने 5:30 बजे। फिर आपका जी रिटर्न आ गया वापस। बिल्कुल। तो आज आप व्हाट्सएप का ग्रुप बनाओ, 150 200, तो दूसरे को, चार जितने भी लोग होते हैं, और मुझे अपडेट करो, ठीक है। भाजी का शिरा द्या की बोला काय म्हणता आणखी? हॅलो बोला बोला मॅडम पार्वती मॅडम बोला ना आपण इकडे तिकडे नाही बोलू बोला सरांसोबत सर आले टाइम थोडासा काय 8 वाजले म्यूट करा तुम्हाला हॅलो मला म्यूट हा बोला हॅलो बोला नमस्कार। नमस्कार सर हॅलो आवाज येतोय का सर? हो हो, येत आहे येत. हा सर आम्ही जे आता 55 50च्या पुढे जे दिव्यांग आहेत, सिंगल दिव्यांग, हॅलो हॅलो सर हा बोला, ऐकत आहे. हा 50च्या पुढचे जे दिव्यांग आहे सिंगल, जे घरी आहे आता, त्यांचे काही पेरेंट्स नाही किंवा ते कोणाचे पेरेंट्स नाही, त्यांचं आतापर्यंतच ठीक आहे, पुढे त्यांनी काय करावं? बर. स्वाभिमानाने राहणं, जगणं, 1000 रुपये का होईना स्वतःच त्याची कमाई असणं, हे शेवटपर्यंत वाटते. हम्म. पण आता खूप वेळ निघून गेलेला आहे. ते आता आपली मीटिंग आली, आता सगळे फोकसमध्ये येत आहे, सगळ्यांना आपलं सांगण्याची संधी मिळाली आहे, आपली समस्या बहुत बढ़िया. आपल्या जनसंवाद मीटिंगच्या मार्फत. तर मीच एक आहे, असे नाही, असे भरपूर असतील. मी हम्म. आजपर्यंतच्या माझ्या 43 44 वर्ष दिव्यांग आहे. आतापर्यंत मी माझ्या समोर दिव्यांग झालेले, माझ्या समोर वारले पण ते.
असेही हम्म. पाहिलेले आहेत. त्यांचं आधार कार्डही त्यांच्या पालकांना काढता आलेलं नाहीये. तर असे सगळे दिव्यांग कुठेतरी कोपऱ्यात असतात, कोपऱ्यातच जातात. काही त्या जीवाला महत्त्व नाहीये असं होऊन पाहिलेले आहे. पण आता आपल्या या मीटिंगद्वारे आणि माझं सगळ्या सदस्यांना, तरुण सदस्यांना सांगणं आहे, की त्यांनी खूप अ, म्हणजे समस्या निवारण करण्यासाठी आपला दिव्यांग अध्यक्षपदी असावा याच्यासाठी मेहनत घेतली पाहिजे आणि तयारीला लागलं पाहिजे. समस्या तर होतातच आहे, दररोज सांगितल्याच जातात. त्या लवकर झाल्या पाहिजे हे नाही. आपला दिव्यांग पाहिजे. आपल्या दिव्यांगाला नातेवाईक, पॅरेंट्स आपला दिव्यांगच होऊ शकतो. दुसरा कोणी नाही होऊ शकत आणि कोणीही त्याची काळजी करू शकत नाही, हे असं लक्षात आलंय इतक्या दिवसाच्या प्रवासामध्ये. बरोबर. कारण समस्या इतकी बारीक असते, की दिव्यांग घरातही नाही सांगू शकत. कोणाला नाही. त्याला सरळ यांना का त्रास द्यावं? तो हम्म. जातीचा असो, नातेवाईक असो, शेजारी असो. कारण त्याचं ते रोजचं झालेलं आहे. हम्म. तर ती समस्या त्याची सुटतच नाही. तो संपून जातो. त्याच्या मनातच राहते. एक दिलगिरी त्याच्या मनात राहते. असा कसा जन्म म्हणून. हम्म. तर अध्यक्षपदी जर आपला दिव्यांग सरकारने दिव्यांगांना तेवढा साथ दिली पाहिजे. पण सरकारचंही काही स्वतःहून ते पुढे येत नाही. आपणच त्यांना केलं पाहिजे. तर आजच्या तरुण दिव्यांग सदस्यांनी पटापट समस्या सांगण्यापेक्षा आपल्या दिव्यांगांना पदी आणण्याचा प्रयत्न करावा. जास्तीत जास्त आम्ही तर आहोतच. आम्हाला आता या डिजिटल युगामध्ये बऱ्याच गोष्टी आम्हाला हाताळता येत नाही. आम्ही आता असं झालंय, की अरे नुसत्या समस्या सांगायच्या नाही. आपल्या संपलं. दुसऱ्यांना समस्या येऊ नये. दुसरा दिव्यांग जन्माला आल्यानंतर घरातल्यांना टेन्शन नको आहे. पुढच्या पिढीला सुद्धा इतकं आम्ही काळजी घेतली पाहिजे. जे आम्ही भोगलं. पुढच्या पिढीचे पालक आहोत आम्ही. हम्म. ते टेन्शन आम्हाला आहे. त्याच्यासाठी फक्त दिव्यांगच अध्यक्षपदी हवा आहे. अमोल वाळके सर. वा. आणि आजपर्यंत आम्ही असं वाटलंच नाही, की कोणाला सांगावं आणि आम्ही आमचंच लाजत राहिलो दिव्यांग मनामध्ये. स्वतःच्याच नजरेमध्ये कमी काही नसताना बरेच लोकं गुन्हे करून जगतात. आमचा हाच गुन्हा आहे, की आम्ही जन्माला आलो दिव्यांग झालो. आता नाही होणार तसं. कारण ह्या मीटिंगच्या द्वारे लक्षात आलंय, की प्रत्येकाला बोलायला संधी मिळते. न घाबरता बोलतो. त्याला एक बघा मी पहिल्यांदाच तुमच्याशी बोलले 28 मार्चला मला गैरवरून आलं. ते अशासाठी नाही आलं, की मी दिव्यांग आहे आणि मी अडचणीत आहे. मला खूप समस्या आहे. मला इतक्या समस्या आहे, की सगळ्यांच्या समस्या कमी पडतील एवढ्या आहे. पण मला ते सांगायची आता गरज नाही वाटत आहे, की मला फक्त आमचा दिव्यांग अध्यक्षपदी व्हावं, की पुढच्या दिव्यांगाला स्वाभिमानाने जगता येईल. बहुत बढ़िया. त्याला कोणाच्याच साथीची गरज नाही आहे. त्याचे हक्क त्याला मिळाले पाहिजे. हक्क जर सरकारकडे आहे, मागितल्याशिवाय ते मिळणार नाही आणि मागणारा आपलाच असला तरच तो मागू शकतो. हम्म. त्याला सगळे माहिती आहे बारीक-सारीक. तरुण मुलींना, बायकांना, लहान मुलांना, सगळ्या दिव्यांगांना प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणी आहे. कागदावर लिहून संपत नाही. आणि किती मागणार? कोणीच देत नाही असं. हम्म. कोणीच नाही झालं. फक्त आपला दिव्यांग जर त्या खुर्चीवर असेल, तर त्याला सांगायची गरज नाही आहे. तर तरुण वर्गाला आपल्या सदस्यांनी घाई करावी, वेळ न घालवता. आमची काही मदत पाहिजे असेल तर आम्हाला शिकवावं ते. ईमेल कसं करतात, फोटोग्राफी कसं करतात ते आम्ही करू, प्रयत्न करू. आजची समस्या संपेल, उद्या काय? आज ही आपल्यापुरती, आमच्यापुरती आहे. आज मला ठीक आहे, मला हे नाहीये, ते नाहीये, सायकल नाही, मी बाहेर जाऊ शकत नाही. माझं जीवन संपत आलंय. पुढच्याचं नको तसं व्हायला. दिव्यांग हा माणूस म्हणून जन्माला आलाय, तो माणूस म्हणूनच जगायला हवा. माणसाचे सर्व अधिकार, त्याला बोलता यायला पाहिजे, भांडता यायला पाहिजे हक्काने. तो का असा लज्जित होऊन जगला नाही पाहिजे.
आजपर्यंत आम्ही प्रत्येक क्षणाला कुठे ना कुठे अपमानित झालोय. प्रत्येकाला मान देऊन तो अपमानित होतो. हे त्यालाच माहिती असतं. त्याला सांगायची आता गरज नाहीये. सगळे आपण दिव्यांग मंचावर बसलेलो आहे. सर्वांना माहिती आहे. याच्यासाठी सर्वांना हात जोडून विनंती आहे, की आपल्या दिव्यांग अध्यक्षपदी यावं हे सगळ्यांनी. परत मी तिसऱ्यांदा सांगते, प्रयत्न करावा. कारण दुसरा कोणी त्याला उभं करणार नाही. आपणच केलं पाहिजे. आपण मेहनत घेतली पाहिजे. सर्व सदस्य ऐकत असतील मी सांगते आहे आणि मी पण करायला पाहिजे तसं आणि करेन मी पण. कारण ही मीटिंग किती दिवस चालणार? त्या समस्या संपणारच नाही. समस्या जर संपवायच्या असेल, तर आपला माणूस. त्याला समस्या सांगायची गरज नाहीये. तो पुढे बरोबर करणार. एवढा विश्वास मीटिंगद्वारे आम्हाला मिळाला आहे. वा, खूप छान ताई. तुमच्या बोलण्याने बरोबर आहे सर, बोला. तुमच्या बोलण्याने मलाही खूप मोटिवेशन आलं. की असंख्य दिव्यांग बांधव आहे या समाजामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये, जे दिव्यांगांसाठी आणि दिव्यांग सेवेमध्ये ज्यांनी स्वतःला स्वाधीन केलेले आहे, दिव्यांग सेवेत स्वतःला त्यांनी समर्पण केलेले आहे, परंतु त्यांना त्यांच्या मागे तुमच्यासारख्या ताईचा आशीर्वाद नसल्याने ते कुठेतरी मागे राहून जातात. आज माझं सौभाग्य आहे की तुझ्यासारखी बहीण मला लाभलेली आहे आणि तुमच्यासारखे सगळे मित्रमंडळी पाठीशी उभी आहे. त्यामुळेच आपण एवढं धाडस करतो आहे हे कार्य करण्याचं. कचरा त्याला घरात पडून झालेला. त्यामुळे सर्व दिव्यांगांना विनंती आहे की पार्वती ताईचं बोलणं सगळं समजून घ्यावं, ऐकून घ्यावं, तिच्या भावना या समाजापर्यंत पोहोचाव्यात आणि त्या अनुषंगाने पुढे कार्य करावे. कारण ही ताकदच, कारण ताई बोलली की आपल्याला खरंच कोणी समजू शकत नाही आणि ही वास्तविकता आहे. आज या समाजात कोणाला कोणाकरता वेळच नाही आहे. नाही. तुम्ही काय आहे काय नाही आहे काही लेनदेन नाही आहे. आज दिव्यांगांना तर कुठे जागाच नाही आहे. या ज्या योजना येतात पेपरवरती, त्याची काही योजनांची अंमलबजावणी होते, काहीची अंमलबजावणी होत नाही. काही लोकांना न्याय मिळते, काही लोकांना न्याय मिळतच नाही. 4 महिन्याची पेन्शन थांबवून 2 महिन्याची पेन्शन दिली जाते. 2 महिन्याची पेन्शन कधी दिल्याच जात नाही. झाली का? पेन्शन देऊ या नावाखाली कधी पेन्शन मिळते, कधी पेन्शन मिळत नाही. आणि हे सर्व याच्याकरताच होत आहे, कारण दिव्यांग हे सर्व याच्याकरता होत आहे कारण विधानसभेमध्ये, राज्यसभेत, महानगरपालिकेमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग राजकारणात नाहीये. नाहीये, बरोबर. आणि ज्या दिवशी दिव्यांग हा राजकारणामध्ये सक्रिय होईल, दिव्यांगांना त्यांच्या हक्काचं आरक्षण दिले जाईल, त्याचे हक्क मांडण्याचे त्याला अधिकार दिले जाईल, तेव्हा मला पूर्ण विश्वास आहे की आज जी दिव्यांगांची परिस्थिती आहे, ही परिस्थिती नक्कीच कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलेल. आणि त्याकरिताच ताई, तुझ्या आशीर्वादाने आपण 36 जिल्हे, 9 महिने निवेदन अभियान राबवत आहोत. यामध्ये आपल्याला खूप त्रास होणार आहे. हो. मी जर हा प्रोग्राम लीड करत आहे तर मलाही खूप त्रास होणार आहे. धावपळ, इकडे धावपळ करा, तिकडे धावपळ करा. कधी जिल्हाधिकारी मिळतोय, कधी नाही मिळत आहे, कधी तिथे दुसऱ्या पक्षाचे लोक येऊन तमाशे करताय, आंदोलने करताय, आपल्या विरोधात लोक जात आहेत. खूप संघर्ष या 9 महिन्यामध्ये होणार आहे. परंतु मला कुठे ना कुठे अशी या गोष्टीची जाणीव आहे की हे जे येणारे 9 महिने आहे, हे येणारे
90 वर्षांकरिता आणि येणाऱ्या हजारो वर्षांकरता, शेकडो वर्षांकरता आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण या 9 महिन्यामध्ये आपण जे विषय मांडणार आहोत त्यामध्ये तू जो विषय मांडलेला आहे तर तो सुद्धा विषय आहे की 55 वर्षानंतर काय, हे जे विषय मांडले या विषयाचे सुद्धा समाधान त्या निवेदनामध्ये आहे. आणि मला काय तर माहित नाही, खात्री आहे की जर दिव्यांगांनी साथ दिला तरच होऊ शकते सर. तरच ते होऊ शकते, या गोष्टीची बाकी खात्री. कोणीच साथ देणार नाही दिव्यांगाला. बाकी तुमचा दिव्यांगानेच खरंच दिली कोणी साथ पाहिजे. देणार नाही. हा नाही जर दिली व्हिडिओ पाहिजे. कोणी लाईव्ह बघत असेल त्यांनी समजून घ्या की 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियान आपण हे हॅलो. हर्ष, काय झालं रे? ए हर्ष, माय तुझं ब्लूटूथ दे ना मला. हर्ष, तुझं ब्लूटूथ दे ना. माझं चालू नाही होते. दे रे. अरे आवाज नाही येते ना. ए हर्ष दे. हा, आवाज थांबलेला आहे आवाज. आवाज मॅडम मॅडम सरांच्याकडून नेटचा प्रॉब्लेम आहे. होईल हो सर. हो का, मला असं वाटलं माझं. नाही सरांच्याकडून नेटचा प्रॉब्लेम होईल. सरांचं हॅलो सर. आवाज येत आहे का माझा आता? हो हो, येतोय. नेटवर्क इश्यू झाला होता बहुतेक. हॅलो. हॅलो सर. सर हा स्वाती बोलतो. स्वाती. आवाज येत आहे का माझा? हॅलो. हो, हो. येतोय. येत आहे सर. हॅलो सर. हो हो, तर तेच बोलत होतो की सर्वांनी संयम हा ठेवावा. आपल्यासाठी चांगले दिवस कोणी आणणार नाही आहे. आपल्यासाठी चांगले दिवस हे आपल्या स्वतःलाच आणावं लागतील आहे. आणि त्यामुळे आणून घ्यायचेच, आता हार बांधायची नाही. त्यामुळे खूप लोक येतील, दिव्यांगांच्या गोष्टी करतील, परंतु बघितलं मी सगळं. सगळंच बघितलं, मी पण बघितलं आणि तुम्ही पण बघितलेलं आहे. त्यामुळे संघटित व्हा. 36 जिल्हे 9 महिने अभियान याला पुढाकार करा. लवकरच हे पोस्टर आता लॉन्च होणार आहे. मला काही मान्यवरांची त्यामध्ये थोडी विचारपूस करायची आहे. ते झालं की लवकरच आपण या कार्यक्रमास या अभियानास सुरुवात करणार आहोत. सर्वांना विनंती हीच आहे की ज्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत, जर त्याच्या व्यवस्थित फॉलोअप आणि व्यवस्थित जर ते फॉलो झाले तर या कार्यक्रमाला आणखी ताकद मिळेल. तीही की आपण काही बेसिक गोष्टी ठरवलेल्या आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाने स्वतःचा एक मोठा 500 लोकांचा ग्रुप तयार करावा. त्यानंतर आपण काही गोष्टी ठरवलेल्या आहेत की प्रत्येक जिल्ह्यातून आपल्याला प्रसिद्धी प्रमुख हवे आहेत. तर प्रसिद्धी प्रमुख करता ज्या जाहिराती आहेत ते त्यांनी प्रत्येकाने त्यांच्या सोशल मीडियातून कराव्यात. प्रत्येकाने रोज किमान 25 लोक आपल्या ग्रुपमध्ये जोडावे. किमान ती जी जाहिरात आहे ती फेसबुकवर एकदा शेअर करावी.
जेणेकरून बेरोजगारांना रोजगार मिळेल. माईक ऑन कोण नाही करू दिला. तुमच्यासारखे तुमच्यासारखे यशस्वी नेतृत्व सामने येईल आणि खरंच कोण कार्य करण्याची जे कार्य करू शकतात ते लोक आपल्याला आयडेंटिफाय होतील. त्यामुळे ताई तुम्ही बोलल्या, मनापासून तुमचे खूप खूप आभार. तुम्ही छान विषय मांडले आणि तुमच्यामुळे माझ्यासारख्या बऱ्याचशा दिव्यांगांना प्रेरणा मिळाली असेल. आपण नक्कीच मिळून काहीतरी मोठं या दिव्यांग समाजासाठी करू अशी मला आशा आहे. हॅलो धन्यवाद. सर. हा हॅलो सर, स्वाती बोलतो. बोला स्वातीताई, सांग काय म्हणते बाई? सर तुम्ही मला काल हे सांगितलं ना उत्पन्नाचा दाखला, हम्म. तर ऑनलाईन बनवू शकतो का सर? हो. चालेल का? हा चालेल का सर ऑनलाईन बनवला तर? हा ऑनलाईन का उत्पन्नाचा दाखला? हो हो चालेल. उत्पन्नाचा दाखला कायच्यासाठी पाहिजे ताई? हा हे याच्यात हे करायसाठी आता मी आता नवीन जॉईन झाली आहे ना, बर. मला अजून पेन्शन वगैरे काहीच नाही आहे. फक्त कार्ड बनलंय आता 2-3 महिने झाले दिव्यांगाचं. व्हेरी गुड. हो तुम्हाला सांगितलं असेल ना एकदा, तुम्हाला त्या पटवारीकडे जाऊन. हो काल सांगितलं तुम्ही मला सर बनवून आणा म्हणून उत्पन्नाचा दाखला, हो तर ऑनलाईन बनवला तर चालेल का? हो ऑनलाईनच बनवावा लागतो ना तो. एकदा तुम्हाला पटवारीकडे जाऊन तिथले कागदपत्र त्यांच्याशी घेऊन भेट घेऊन पुढची स्टेप ते आपल्याला सेतूमधूनच करावी लागते ऑनलाईन. म्हणजे तिथे जावं लागेल का जिल्ह्यामध्ये? जिल्ह्यात ते एकदा जावं लागेल ना ताई. जिल्ह्यात हो का? जावं लागेल, पेशंटला न्यावं लागेल. त्या पटवारी जो कोणी तलाठी पटवारी हो. असेल त्यांना ते सांगावं लागेल. आधार कार्ड, UDID कार्ड, हँडिकॅप सर्टिफिकेट दाखवावे लागेल आणि नंतर मग ते हो. तुम्हाला एक ते लिहून देतील की तुमचं हो. उत्पन्न 21,000 आहे, 30,000 हो. रुपये या तत्वावरती मग तुम्हाला पुढे ते सेतूमध्ये जाऊन आधार हो. आपले सरकारी या केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला ते ऑनलाईन करून घ्यावं लागेल. हो का? हा ते जास्त है ना? ठीक आहे. हो ठीक आहे सर. हा चला ठीक आहे ताई. ओके, बाकी ठीक आहे ताई सगळं? हो ठीक आहे सर. वा अति हे बढिया. उन्हामुळे काय जायची इच्छा नव्हत ना सर जिल्ह्यात. ऊन तुम्ही खूप आहे कुठे ना. राहता ताई? मानेवाडा. नागपूरलाच राहते ना? ठीक आहे. हो. चला. उन्हामुळे ऊन जायची खूप आहे इच्छा ना. नाही. बरोबर, ऊनच खूप आहे ना. काय करता, हो किती ऊन म्हणून आहे इच्छा होत बापरे. नाही जायची. हो नाही बरोबर आहे, समजू शकतो. म्हणून म्हटलं ऑनलाईन जर इकडे होत असेल तर करून घेते बा इकडनं. आता तर नाही सांगत मी, पण येणाऱ्या भविष्यामध्ये हे जे त्रास भोगावं लागत आहे ना दिव्यांगांना, हम्म. हे सगळे बंद नाही केले ना ताई. तर तो पहा, हो. माझं नाव मी येण्या म्हणत माझं नाव बदलवशील म्हणून, पण मी सगळे बंद करून टाकवीन. म्हणजे अशी परिस्थिती आहे की दिव्यांग खाटेवरून उठू नाही शकत किंवा ज्याला ऍक्सिडेंट झालेला त्याला पटवाऱ्याकडे न्या. तो पटवारी तिथे त्या वरती तिथे शिड्या असतात, त्या शिड्या चढल्यानंतर तिथं त्याला 2 तास त्याची 1 तास त्याची वाट पहा. मग बसून तो राहावं तुम्हाला लागते, बसून कधी कधी राहा वापस यावं लागते मग. आणि मग त्याच्या नाही कमरेला का? त्रास राहतो दिव्यांगाच्या. त्याचा त्रास त्याला माहित आहे. नंतर मग मग खाली ऑटो शोधा. मग तो ऑटोवाला म्हणतो हम 100 रुपया लेंगे, 200 लेंगे. हे जे सगळे नाटकं सुरू आहेत माझ्या दिव्यांगांसोबत, हे नाही बंद केले ना तू पाहत राहा. कारण हे म्हणूनच लोक त्रास होतो ना दिव्यांगांच्या सर घरी खूप येऊ जायला. शकतात ना. त्या तलाट्यांचं काम काय आहे? एका ठिकाणी बसून राहण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या घरी जा, आयडेंटिफाय करा. जेव्हा शासनाने तुम्हाला UDID कार्ड दिलेलं आहे, मला एक सांगा, जेव्हा शासनाने एक UDID कार्ड दिलेलं आहे त्यावरती एक नंबर पडलेला असेल, जसा आधार नंबर पडलेला आहे तसा UDID कार्ड नंबर पडलेला नक्की आहे. त्या कार्डावरतीची अपडेट जर त्या पटवाऱ्याकडे किंवा त्या तलाट्याकडे जर अपडेट झाली कम्प्युटरमध्ये,
तर त्यांनी ऑनलाईनच त्याला इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म अपलोड करावा. त्याला तो येईल घेऊन, मग हा पाहिल हा अपंग आहे की नाही आहे, दिव्यांग आहे की नाही. मग त्याच्या पहिले काय प्रोसिजर झाली का? ते मजाक होती काय? म्हणजे त्या पटवारी याच्याकरता बोलवतो की खरंच हा रिअल दिव्यांग आहे की नाही आहे. मग तेव्हा त्याला आधार कार्ड दिलेला, UDID कार्ड दिलेला आहे, त्याच्यावरून तो समजलेला आहे की रिअल दिव्यांग आहे. तर मग त्याला बाहेरच्या बाहेरून उत्पन्न सर्टिफिकेट ऑनलाईन ट्रान्सफर होऊ शकते. मग समजायला त्याला पाहिजे ना बोलवतील, नाहीतर त्याला बसवतील, त्याला चक्र मारायला लावतील. मग पटवारी जागेवर राहणार चक्रा नाही. मग म्हणे सोमवार आहे आज का, मग मंगळवारी या. हो मंगळवारी तर गेलं तर तेच मग आहे म्हणे ना, बुधवारी या. कंटाळा येतो ना एवढ्या उन्हात जायचा. ऊन खूप आहे. हो, हे सगळे नाटक आहे ना. माझ्या हातात थोडस काही लागू द्या. नाही, मी दाखवले यांना पण. ठीक आहे. हॅलो ठीक सर, आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हॅलो हॅलो नमस्कार, जय श्रीराम. कंट्रोल वाला कंट्रोल घरी नेऊन शकत नाही का सर हा दिव्यांगांना? हा कंट्रोल ग्रामपंचायत मधील कंट्रोल धारकांना कंट्रोल हे दिव्यांगाच्या घरापर्यंत पोहोचू शकत नाही का? पोहोचू शकते, पण करावं लागते याच्यासाठी. गोकुल भाऊ हमारे पर आफत मत लाओ. एका कंट्रोल पासून किती दिव्यांगांना काम मिळते? ई रिक्षा अगदी जाते बरोबर. कंट्रोल पासून तर त्यांच्या घरापर्यंत, अरे दिव्यांगाच्या गोकुल भाऊ हमारे पर घरापर्यंत. आफत मत ई लाओ, रिक्षा बहुत काम है दूसरे. तो दूसरे काम है तो मैं क्या बोलता, मोहम्मद भाई तुम्हारे ऊपर आपस पूरा क्यों है? तो तुम्हारे इधर की तुम मालूम है मेरे को अरे कंट्रोल है, बाप रे. लेकिन मैं क्या बोल रहा कंट्रोल का हे कंट्रोल सर, या मुद्द्यावर जाने ते देतो हा महत्वाचं आहे. दिव्यांगों की घर, हाँ? दिव्यांगाच्या घरी जाऊ शकत नाही काय? दिव्यांगों के मुझे- 50 लिए किलो ये 60 करना चाहिए किलो बिल्कुल. मुजमिल भाऊ, दिव्यांगों के लिए ही बोल रहा मैं. तुम्ही गाडी घेऊन कंट्रोल प्रत्येक घरात या पाहिजे आमच्या. द्यायला पाहिजे म्हणजे द्यायलाच कहना चाहता पाहिजे. हूँ लेकिन मेरा ऐसा है कि जो आ नहीं सकता, जो लेडीज आ नहीं सकती, जो दिव्यांग आ नहीं सकता घर तक, मैं उसके घर पे मशीन भिजा देता थंब लेने को. फिर वो 2-4-5 महीने आप बराबर मेरा है, इनकम आप बेचते मैं आप ऐसा क्योंकि करता. दिव्यांग है करके आप दिव्यांग है करके बाकी सब मैं लोग मशीन करते भिजा क्या देता ऐसे उसके घर ही? पे थंब लेने के लिए, और 2-4 महीने का इकट्ठे ऑटो से आते हुए लेकर चले जाते. हेलो बराबर है, मैं तो हेलो. मतलब पोस्ट बन गिरा है. पेमेंट घर को जाने को ना दिव्यांगों लोगों की, जो मानधन आता ना महीने का वो भी घर को जाने को ना. जनगणना कशी घरोघरी जाऊन होते. अपना प्रदेश मुख्य अगर हो जाए जल्दी से तो ये नमस्कार, सारे गुड समस्या हल हो मॉर्निंग. जाते. वाह 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 वाह. गुड मॉर्निंग एक साहेब. एक बेड से उठ नहीं सकता वो दिव्यांग, 80-90-100% है. वो एक बेड के ऊपर ही बेड है. उसको लेने में मैंने बैंक में जाओ लेने को, उसको लेके बैंक में जाओ, बैंक से घर को लाओ, 200-300 रुपये ऐसे हो खर्च होते. गोकुल भाऊ, मी एक सांगू का तुम्हाला? सांगा. त्या सगळ्या सुविधा तुम्ही घरामध्येच दिल्या दिव्यांगांना. घरामध्ये सगळ्या ज्या सुविधा जर तुम्ही करून दिल्या दिव्यांगांना, तर दिव्यांग बाहेर नाही तुम्ही ऐका तर माझी गोष्ट पहिले तुम्ही. दिव्यांगांना सर्व तुम्ही सुविधा करून तुम्ही द्या. घरामध्ये ऐका तर तुम्ही पहिले ऐकून तर घ्या. बरं. दिव्यांगांना जर सर्व सुविधा घरामध्ये दिल्या तर दिव्यांग हो. बाहेर नाही निघेल, आणि बाहेर नाही निघेल तर मग नेते त्यांच्यासोबत फोटो कशी काढू शकेल? पेपर मध्ये बरोबर आहे. द्यायला आम्ही 2 रिक्षा वाटले, एक ई रिक्षा वाटली, एक बरोबर, बॅटरी बरोबर. सायकल दिली, त्याची फोटो हो. कशी येईल? हे पण बरोबर आहे. समजा ना भाऊ थोडस. बरोबर. आपल्याला सुविधा हो. महत्वाच्या नाही आहे, त्यांची फोटो महत्वाची आहे. तुम्ही ते हल्ला बोल मध्ये सर काय ह्याच्यात लिहिलं आपलं आहे? समाधान महत्वाचं नाही आहे, आपल्याला होणारा त्रास महत्वाचा आहे. समजून घ्या तुम्ही. हे काही विषय सांगण्यासारखे विषय आहे की जे दिव्यांग आहे त्यांचे आधार कार्ड, UDID कार्ड तुम्ही पटवाऱ्याला अपडेट करा. पटवाऱ्याकडे अशी सिस्टम लागू करा की त्याला दिसलं पाहिजे की पार्वती गवली यांचे फॉर्म काल या दिव्यांगांचे यांचे UDID कार्ड बनलेलं आहे. आता यांना इन्कम सर्टिफिकेट ऑनलाईन टू ऑनलाईन जारी करू द्या. सगळं हे काय सांगणाऱ्या गोष्टी आहे? सगळ्या गोष्टी पण सगळ्या ठिकाणी ऑनलाईन होऊन राहिलं. मग या गोष्टी ऑनलाईन तकनीक होत आहे, बोलणारा कोणी नाही. आणि हयात दाखला कशाला पाहिजे हो सर? हयात दाखला कशाला मागत आहे तुम्ही? दिव्यांग मेला
तो आहे ना, ग्रामपंचायत आहे, पटवारी आहे, नगरसेवक आहे, महापौर आहे, यांना कोणते काम आहे? हे नाही करू शकत की दिव्यांग जिवंत आहे की नाही? त्याला नाल्या, पाठवता गटर, तहसील गटर, मध्ये. नाले, गटर आहे, नाले आहे, हे सगळी साफसफाई कोण करेल? सगळे नाही, यांना नाही मिळून करत काम ते. ऐसा है, कुछ कायदे ऐसे रहते हैं जिसको दाखला फॉलो करना पड़ेगा ना। नहीं, ये अपना दरवर्षी चुकी तुम्ही हयाचा दाखला मागता, कशासाठी मागता हो? चलो, ठीक तो आहे. गेला वरती गेला. बरं. नाही नाही, हे नाही होईल. तर हे बोगस तुमचं करून म्हणणं ठेवला बरोबर तर. आहे. हे अपडेट व्हायला पाहिजे. जसं कोणी जर गेला समजा, ही प्रशासनाची कमजोरी आहे. ज्यांना समजते तर समजा. जर कोणी हयात नाही आहे, कोणी एक्सपायर झाला तर बरं. तुम्ही आपल्याला सिस्टम एवढी स्ट्रॉंग करायची आहे. कदाचित ती सिस्टम तेवढ्या लेवलवर स्ट्रॉंग नाही झाली आहे. जर एक्सपायर झाला तर त्याची नोंद ज्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी जर झाली की XYZ व्यक्ती एक्सपायर झाला, तर हा जो एक्सपायरी आहे याची ही सगळ्या ठिकाणी नोंद झाली पाहिजे. मग ते आधार कार्डच्या सेंटर पोर्टलवर, UDID पोर्टलवर सगळ्या ठिकाणी जर नोंद झाली तर तो हयात आहे की नाही आहे हे विचारण्याची त्याला गरजच नाही. तुमच्या सिस्टमलाच त्या सगळ्या गरजच नाही. समजलं पाहिजे ऑटोमॅटिकली. बरोबर आहे, बरोबर. त्या अपडेट करण्याची एक तर मानसिकता नसेल किंवा त्या धीरे धीरे अपडेट होईल असंही होऊ शकते. नाही, नाही. मला डिजिटल भारत बनवायचं आहे ना, मोदीजींना डिजिटल भारत बनवायचं आहे. मग कसं म्हणजे त्या सिस्टीम मध्येच बनेल ना. थोडं कमी करायचं म्हणते. हा विषय चला, देखा आपण ना, आता विषय नक्कीच काय आहे तो समस्या घेऊ. अजून. समस्या लोक समस्या घेऊया आपण आता नक्कीच. समजत बरोबर, असून बरोबर. उमजत नाही सर. हॅलो हा. समजत हॅलो. असून उमजत नाही. समस्या क्या है लोग समजत आहे, उमजत नाही. ते पैसे कोण? त्यांचे पैसे कोण खाणार? आमदारच खाणार ना. समस्या रोजच आहे. समस्या तेच आहे. मला ई रिक्षाने भेटला, ऑटोने भेटला, आणि गाडीने भेटली. ह्याच समस्या आहे रोज. गोकुळ सर. पगार नाही येत. हॅलो हॅलो दुसरं कोणत्या समस्या आहे? हॅलो. हॅलो नमस्कार. हॅलो हॅलो. कपडे काढून टाकला त्याच्यामध्ये. हॅलो हॅलो. बोला कोणतरी. हॅलो. हॅलो चव्हाण बोल रहा बोला हूँ. ना. चव्हाण सर नमस्कार. हा बोला. हा सर बोला. मी रेकॉर्डिंग पाठवले होते आणि नंबर नाही का 40 हा ते सर फोनवर बोलतात. थोड्या वेळाने सर बोला सरांची. सर फोनवर बोलतात ना. हा हा ग्रामसेवकशी ना? एक मिनिट सर बोलून द्यात, मग त्यांच्याशी बोला. अच्छा अच्छा, तुम्ही कुठे राहता? ठीक आहे, एक नंबर लिहा तुम्ही. सुभाष, तुम्ही आहे का लाईन वरती? हो आहे ना सर. नंबर सांगा तुमचा. हा सागरजी मामा बोलतोय. नाही नाही, तुम्ही थांबा. हो भाऊ, 2 मिनिट थांबा. तुम्ही 2 मिनिट थांबा. हा, सांगा नंबर. हा नंबर माझा 77. हॅलो. हा एक मिनिट थांबा. सुभाष सोनवणेंशी बोलायचं आहे मला. सिंगोडेजी, तुम्ही जरा थांबा. हा घ्या सर. 77 57. हा, तुम्ही नंबर लिहा दादा. हॅलो. 77 57. 86 हम्म. 86 35 88. 86 35 88. हो. सुभाष सोनवाने, बीड वरून आहेत ते. राईट. हा 3588. यांचं नाव आहे सुभाष सोनवाने, बीड. यांना तुम्ही जे मला म्हटलंय तेच म्हणा. ठीक आहे.
सोनवाने कोणी ते आता ऐकून राहिले, स्वतः ते ऑनलाईन आहे, काही सांगण्याची गरज नाही. इथं सगळं फेस समोरासमोर होते कार्यक्रम. आता नको लावा, 10 वाजता सोनवाने 10 वाजता फोन लावा. कदाचित जर त्यांच्या उचलल्या नाही गेला तर डबल पुन्हा परत राहावा. ठीक आहे. आणि झूम मीटिंग तुम्ही डाउनलोड केली का? केली आहे. तर उद्याला काय झालं ते मला सांगा फोन करून, झूम मीटिंग जॉईन करून. ठीक आहे. फोन जो आहे एकदा आपण घेतो, बाकी मग झूम मीटिंग वरती सगळं समजवलं जाते. ओके ओके. जय श्रीराम. बोला. येस, हॅलो सर. येस. हॅलो, कोण बोलतो? हम्म. हॅलो, कोण के नाम? सर, आता जे महाराष्ट्रात जनगणना चालू आहे त्याच्यात दिव्यांगासाठी एक कॉलम नाही आहे, त्याच्यासाठी त्या संदर्भात काय बोलणं? व्हेरी गुड. आता हा मुद्दा आपल्याला घ्यावा लागतो. जसं की ओबीसीचं नव्हतं ते छगन भुजबळ साहेबांनी त्यांचं हे करून घेतलेलं होतं, कॉलम नव्हतं, त्याविषयी काहीतरी मार्गदर्शन करा. कल हुई सर इस पर चर्चा। हाँ जी. कल हुई थी ना, कल सर नहीं थे ना मीटिंग में? कल सर नहीं थे, तो सर नहीं। सर आज सर के हिसाब से बता देते कैसे क्या होना चाहिए हो। हाँ, हाँ, वही बताइए. काल चर्चा केली सर, राजाराम जी आम्ही असं होय. कल चर्चा केली आपने सर? कल अच्छी लंबी चर्चा की है इस पर। अच्छा. सर नहीं थे ना फिर मीटिंग में? ओके. तर क्या चर्चा हुई बताइए फिर गोकुल जी, मुजम्मिल भाई. इस पर सर ये दिव्यांग चर्चा हुई कि कॉलम जनगणना होना के चाहिए. अंदर जो अपने घर पे आ रहे और ये सारी माहिती लिख रहे हो, उसके अंदर ये भी होना चाहिए कि ये दिव्यांग है, इसका परसेंटेज भी हो, जितना परसेंटेज है वो भी लिखा जाए, और इसके पास क्या क्या नहीं है वो भी लिखा जाए दिव्यांग होने के बाद में। और ये अरे पता कल है तो आए गवर्नमेंट के थे पास। जो जनगणना वाले कल आए थे मोहम्मद जी हमारे घर को, हमने उनको बोला तो उन्होंने कुछ बोला भी नहीं कि हम लिखते हैं दिव्यांगों का सर्टिफिकेट, कितना परसेंट है, क्या है, कुछ बोला नहीं, नाम लिख दे सबका, सर मी बोलू का सर? घर में कितने. हॅलो, बोला बोला. बोला बोला बोला. काल काल आमच्याकडे पण जनगणनावाले आले होते. बरं. त्यांना हा प्रश्न केला तर ते म्हणे, याच्यात कॉलम नाही आहे, पण तुम्ही जी आता सध्या महाराष्ट्राचे जे जनगणनेचे आयुक्त आहे त्यांना तुम्ही तुमची तक्रार करू शकता म्हणे. एकदा जनगणना झाल्यावर कशी तक्रार करणार? आता सुरू झाली हो, आता सुरू झाली. नाही, तसं आता त्यांनी नोंद करून दिल्याच्या नंतर कसं डबल कसं करणार ते? हा एकदा नोंद करून घेऊन गेल्या डबल कसं करणार? काही तर काही करेल ना, निवेदन दिल्यानंतर काही तर काही त्यांच्याकडे उपाय असेल ना, असं थोडी असेल. वो पण अलग से करायच्या आधी पेज लगाएंगे उसमें। सिस्टीम असते त्याच्यामध्ये, ते काही ना काही करतील दुसरा नंतर. डबल आपलं रजिस्ट्रेशन होतं त्याच्यावरती. तर आपलं निवेदन जाणं गरजेचं आहे ना सगळ्या मिळून, असं माझं मत आहे. काली चर्चा झाली आहे. और अभी पूरी तरह चालू होने की है ना, सब जगह थोड़ी चालू हुई। हो गई चालू सभी जगह, हर जिले में अलग अलग लोग 16 रहेंगे. तारीख हा से वाघ 16 सर, हा वाघ सर, सुभाष बोलतोय. बोला. फक्त त्याच्यामध्ये मी स्वतः जनगणना केलेली आहे, त्या फक्त फक्त आपला दिव्यांग व्यक्तीचा उल्लेख केला पाहिजे. बाकी सगळं डिटेल्स दिव्यांगांना जे पाहिजे ते सगळं त्याच्यामध्ये आहे. फक्त ते कॉलम एक जर ऍड झाला तर हो, तर मग दिव्यांगाचं पूर्ण ते हा नाही, काय झालं, आम्ही 15च्या पहिले स्वतः आम्ही सेल्फ केलं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये पण नव्हतं, पण जेव्हा काल आमच्याकडे प्रत्यक्ष आला त्यांना ते मॅडमला म्हटलं असं आहे, नाही म्हणे त्यात कॉलम नाही म्हणे, पाहिजे होता म्हणे, ती पण अशी बोलली. तर म्हटलं याच्यावर काय करता येईल, तर म्हणे जनगणना आयुक्त जे राज्याचे त्यांना तुम्ही तक्रार करा म्हणे, सगळ्या संघटनेमार्फत किंवा जे काय असेल ते, तर ते मागं होऊ शकतं म्हणे, तुमची नोंदणी होऊ शकते म्हणे, असं काही नसते म्हणे. हो, परत नोंदणी पण करता येते, काय असं हे नाहीये. नाही, करता येते, ती बोलली ना. हा, स्पेशली करता येते. स्पेशली दिव्यांगाचा डाटा गोळा होतो म्हणे, जे जे काही राज्याचे हो दिव्यांग आहे आणि त्यांच्याकडे परत ते नोंदणी होते म्हणे, अशी बोलली ते. हो होते. पण जसं
बोला ना, हे सुरू आहे ना. बोलू बोला ना, काय विषय? तर म्हटलं ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आपला जे आहे ना डिसेबिलिटी कार्ड आहे ना 40% आहे ना, ते म्हटलं बोला वाक्तर बोला. कारण की म्हणजे संजय गांधीचा लाभ जसं आता उल्लेख केलाय का तुम्ही, जसं माननीय भुजबळ साहेबांनी हे अगोदरच 15 दिवसापूर्वीच हे केलं होतं, तुमच्याकडे टाकलं झालं मला. हो आता एखादी लोकप्रतिनिधी किंवा माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं अमोल सरांच्या वतीने, होऊ शकते. हा होऊ शकते. अजून काही एवढ्या हो का 1 मे पासून 15 मे पर्यंत आहे ना हे दिलेली होती, पण त्याच्यामध्ये सेल्फ सर्वे दिला होता. स्वतः नोंदी कोणीही केलेल्या नाहीये. अजूनही आपल्याकडे वेळ आहे. वेळ आहे. हो, सेल्फ सर्वे केला म्हणजे परत घरी येतात, तो नंबर आपल्याला जनरेट होतो त्यांचा जनगणना झालेला. तो फक्त नंबर दाखवायचा असतो. त्याच्यात जर हे केलं तर त्यात एडिट ऑप्शन पण ते ऍड करू शकतात. हो 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 बरोबर आहे. हो, एक निवेदन केलं तर होऊ शकतंय ते. हो म्हणजे हो आपल्याला एक प्रकारचा किती दिव्यांग आहेत त्याचा ऑलरेडी आकडा पण येऊन जाईल. येऊन जाईल, डाटा येऊन जाईल म्हणे. हो, ऍक्च्युअली डाटा येऊन जाईल, पण त्यांनी खरं केंद्र सरकारने करायला पाहिजे होतं राव. डिसेबिलिटीचा कॉलम द्यायलाच पाहिजे होता. एक समान मानतच नाही तर कॉलम त्यांच्या एवढं लक्षात पण नाही ना दिव्यांग आहेत का नाही. प्रॉब्लेम होते म्हणून म्हटलं कामाला लोकं हा, इथं मेन प्रश्न हा राहिला. त्यांच्या लक्षातच नाही दिव्यांग बी आहेत. नाही आता तुम्हाला सांगतो सुभाषजी, हा बोला ना. 8 दिवसापूर्वी दिल्लीला जंतर मंतर वरती किती मोठा दिव्यांगाचं हे झालं, संप झाला, त्यांनी आंदोलन केलं. हा, किती लोक आले होते तिथे, भरपूर लोक होते. मग हो, त्यांनी भरपूर तेवढी होते. दखल घेतली नाही. हे 8 दिवसापूर्वीची गोष्ट सांगतो मी. 8 दिवसाला हो. त्याला 1.5-2 आठवडे उर राहिले. मी पाहतो ना ते सगळं लाईव्ह, ते याच्यावरती बातम्यावरती दाखवलं ना त्यांनी. हम्म. कारण दिल्लीला गेले होते ते. हो, आणि दिल्ली सरकारनं त्यांना 6,000 रुपये पेन्शन दिली. दिल्ली राज्याने हो, 6,000 पेन्शन डिक्लेअर केली. नाही सुरू झाली. सुरू झाली. हा, मग त्या राज्यात होते ना 6,000 पेन्शन, म्हणजे दिल्ली राज्यात होते. मग आपल्याकडे का नाही होत? होईल आपल्याकडे बी. होईल, त्याच्याबद्दल नाही. एक कधी सांगतो. वरती गेल्यावर हा, होईल तर कधी हो, होईल हो, तर कधी. ते म्हणतात होईल गोकुळ होईल भाऊ आपल्याकडे ऐकून घ्या ना. कधी वरती हो, गेल्यावर. हा. गोकुळ साहेब, संघर्ष केल्याशिवाय होत नाही. होत नसतं. आपण संघर्ष केला तर बाकीच्यांना हा, तर चांगले दिवस येतील. आपण येतील आपलं असं. सोडून द्या. आपलं गेल्यात जमा आहेत, पण बाकीच्यांचा तरी फायदा होईल ना. कोणीतरी झटलं होतं बाबा गोकुळ सर पाटणे यांच्या, हो. तुमचं नाव तरी राहील ना. बर वीर नाव तरी वीर राहील भगत तुमचं सिंग की सारखं, गांधीजी सारखं. गांधीजींनी हे काय व्यक्ती केलं होते. हम्म, अजून काय पाहिजे मग? बरोबर आहे. कलियुग संपल्यानंतर, कलियुग आहे हो, वेळ आहे. 2029 येऊ द्या ना, मग जरा पहा म्हणजे काय इंडियाची. वेळ आहे अजून 3 वर्ष. कोणती गाडी विकत घ्यायची आहे? कुठून बोलत आहे तुम्ही दादा? नांदेड जिल्हा. बरं, ठीक आहे. नांदेड जिल्ह्याहून बोलत आहे. आता गाडी तुम्हाला विकत घ्यायची आहे की विकायची आहे? बर, कोणती गाडी विकत घेत आहे? बर, माझ्याकडून काय मदत पाहिजे? अहो, पैसे वैसे ऍडव्हान्स भरा नको, फसून जाल. हॅलो सर, पैसे कशाला ऍडव्हान्स भरते? गाडीचे पैसे देऊन गाडी घ्या. कोणी सांगितलं तुम्हाला ऍडव्हान्स द्यायला? कोण कंपनीवर नंबर द्या जरा, कोणत्या कंपनीवाला पाहतो. ये हो गई बात. नंबर द्यायचं नाही, पैसे टाकायचे नाही. ते 1500 रुपये मागतात आणि पैसे गाड करून टाकतात ऑनलाईन वाले सगळे. बरोबर आहे. ठीक आहे. नांदेडहून बोलतो. नाव सांगा पूर्ण. हो, नाव सांगा हो साहेब. हाँ सर, मैं बात करना चाहता हूँ। विनायक. 2 मिनट रुकिए साहब, बात कर रहे दूसरे. नांदेड. मोबाईल नंबर सांगा. हम्म. 93 ठीक आहे. नाही म्हणजे फ्रॉड आहे. तुम्हाला जे बरं झालं मला फोन केला तर. गेले होते तुमचे पैसे 1500 रुपये, एका महिन्याची पेन्शन.
ठीक है, ठीक है, सर शुरू कर। बस। अमोल सर मैं बात करना चाहता हूँ सर। एक सेकंड विवेकानंद, एक सेकंड. तुमचा जो विषय आहे हा विषय घेऊन आलेले आहे हे कार्यालयामध्ये. त्यांचं नाव आहे प्रवीण वकलकर. आता हा विषय असा आहे की यांचं टेम्पररी दिव्यांगत्व यांना दिल्या गेलेलं आहे आणि पेन्शनसाठी जेव्हा हे तिथे गेले कार्यालयामध्ये, तहसील कार्यालय, तेव्हा यांना सांगितलं की टेम्पररी वाल्यांचे पेन्शन बंद करण्यात आलेलं आहे, त्यांना मिळणार नाही. सोशल मीडियावरती काही लोक खूप वाजागाजा करून राहिले, खूप ढोल नगाडे घेऊन खूप वाजागाजा सुरू आहे की टेम्पररी वाल्यांचा मॅटर सॉल्व्ह झालेला आहे आणि सगळीकडून वारंवार सगळीकडून त्या विषय पुढे येऊन राहिले की टेम्पररी वाल्यांना सुद्धा पेन्शन सुरू झालेली आहे. अरे थांबणार रे बाबा, मला ते सगळं माहित आहे ना, मी पाहिलं तेव्हाच तर बोलून राहिलो इथे. तर ठीक आहे, टेम्पररी वाल्यांना पेन्शन सुरू व्हायला पाहिजे, बरोबर आहे. माझं एकच मागणी आहे त्याच्यामध्ये, जर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचत असेल तर ठीक आहे, की असे असंख्य दिव्यांग आहे, मलाही दिवसातून कमीत कमी 12-13 कॉल या विषयावर येतात की आमचा फॉर्म घेत नाहीये, की आमची पेन्शन आलेली नाहीये. तर विषय हा आहे की काही लोक म्हणतात आहे की दिव्यांगांची, टेम्पररी जे दिव्यांग आहे त्यांची पेन्शन, त्यांच्या काही प्रॉब्लेम नाही, त्यांच्याही पेन्शन मिळायला सुरुवात झालेली आहे. छोटासाच विषय आहे, तेवढा मान्यवरांनी तो सॉल्व्ह करून द्यावा. त्या GR वर जी नोंद केलेली आहे टेम्पररी, ती नोंद लवकरात लवकर काढून द्यावी. ज्यांनी सुद्धा जे राजकारणी आहे, समाजकारणी आहे, मोठे नेते आहेत, या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना निवेदन करतो की वाजागाजा करण्यापेक्षा ती नोंद जी आहे ती नोंद GR मधून लवकरात लवकर काढून द्या, जेणेकरून जे गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, शासकीय कर्मचारी, त्यांना त्यांना माहीत पडेल की जे टेम्पररी दिव्यांग आहे त्यांना सुद्धा शासनाने परत पेन्शन द्यायला सुरुवात केलेली आहे. काही लोकांचे व्हिडिओ बघतोय मी, ते म्हणतात आहे की सरकारने म्हटलंय की सर्व दिव्यांगांना पेन्शन लागू करा. जर सर्व दिव्यांगांना पेन्शन लागू करा असं जर सरकारने म्हटलेलं आहे, तर मग ते GR मध्ये त्याला इम्प्लिमेंट का बरं नाही केलं गेलं? प्रत्येक मंगळवारी मंत्रालयामध्ये बैठक होत असते, त्या बैठकीमध्ये फक्त थोडंसं छोटंसं करेक्शन आहे, ते करेक्शन आतापर्यंत का नाही झालं? का बरं माझ्या कार्यालयामध्ये किंवा या दिव्यांगजन संवादमध्ये किंवा रोज असंख्य फोन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पूर्ण महाराष्ट्रातून येत आहे की आमची टेम्पररी वाल्यांची पेन्शन सुरू झालेली नाही आहे? हे फोन का बरं येत आहे? जर हा मुद्दा खरंच तुम्ही कोणी जर सॉल्व्ह केला असेल किंवा कोणाच्या म्हणण्यावर सॉल्व्ह झाला असेल किंवा शासनाने निर्णय घेतला असेल किंवा प्रशासनाने निर्णय घेतला असेल, तर हा दिव्यांगांच्या पक्षातला निर्णय आहे त्यांच्या, तर मग याची नोंद GR मध्ये कधी होणार? कारण जो नाही तो GR मागून राहिला. त्यामुळे जे कोणी माझा हा व्हिडिओ ऐकत आहे त्यांनी हा जो प्रश्न मी विचारलेला आहे, हा प्रश्न त्यांनी सर्वांनी विचारावा की GR मध्ये याची नोंद कधी होणार? ज्या दिवशी GR मध्ये नोंद होईल की टेम्पररी जे दिव्यांगत्व आहे त्यांना सुद्धा पेन्शन दिल्या जायला पाहिजे, तेव्हा वास्तविकतेमध्ये हा मुद्दा सुटला असं समजण्यात येईल. परंतु आता सगळीकडे प्रचार प्रसार सुरू आहे की दिव्यांगांना पेन्शन मिळत आहे. मग जर मिळत आहे तर माझ्या कार्यालयात सकाळी 7:30 वाजता उठून का बरं लोक येत आहेत आणि सांगत आहे की काल साहेब मी गेलो होतो त्या कार्यालयामध्ये, तर त्यांनी म्हटलं की टेम्पररी जे दिव्यांग आहे त्यांना पेन्शन बंद झालेली आहे. एक तर खोटा प्रचार बंद करा, नाहीतर मग GR दाखवा. अननेसरी स्वतःचं नाव मोठं करण्याकरता प्रोपोगंडा नको करा. तुमचं नाव खूप मोठं व्हावं या आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे.
परंतु दिव्यांगांच्या नावावरती नाव मोठं करून काही अर्थ नाही आहे. त्यामुळे GR अति तात्काळ GR मध्ये ते अपडेट करावं आणि शासनाच्या आणि प्रशासनाच्या प्रत्येक अधिकारी वर्गाकडे तो GR अति तात्काळ पाठवावा, जेणेकरून दिव्यांगांना जो त्रास आता सहन करावा लागत आहे, जे परेशान झालेले आहेत, पैसे नाही आलेले आतापर्यंत टेम्पररी दिव्यांगांना भरपूर दिव्यांगांना पैसे नाही आलेले आहेत, तो त्यांचा त्रास सोडवावा. आणि कदाचित सुटलाही असेल, मी खूप कॉन्फिडन्सनी बोलत नाहीये, परंतु GR मध्ये नसल्यामुळे माझा हा कॉन्फिडन्स बाहेर येत आहे. तो GR एकदा आमच्या हातात द्यावा की टेम्पररी दिव्यांगांना पेन्शन द्यायला सुरुवात झालेली आहे आणि याच्या पुढे कधी टेम्पररी दिव्यांगांची पेन्शन आम्ही थांबवणार नाही, असा GR आम्हाला द्यावा, तेव्हा आम्हालाही समाधान होईल. मला अजिबात समाधान नाहीये तुमच्या सर्व स्टेटमेंटनी. असेल लोकांना समाधान, मला नाही आहे. बरोबर आहे सर, बरोबर. मी पण वाचलाय सर हे. आणि पुढे बोलावं. अननेसरी बोंबाबोंब करून काही अर्थ नाही आहे ना. अर्थ नाही. क्लिअर झालं असतं बरोबर. सकाळी 7:30 वाजता माझ्या कार्यालयामध्ये टेम्पररी दिव्यांग आले नसते. आणि इथेही तो प्रश्न आता या संवादमध्ये उठेल. कालही तो प्रश्न उठला, परवाही तो उठला आणि उद्याही तो उठत राहील, जोपर्यंत GR रद्द करा आणि मग पुढचं बोला. बरोबर आहे. माझे हे वाक्य पटलं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ अशा सर्व मंत्र्यांपर्यंत, आमदारांपर्यंत, सर्व अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा, जे दिव्यांग क्षेत्रात ज्यांचं नाव आहे. त्यांना माझी हीच विनंती आहे की साहेब, एवढा GR आम्हाला रद्द करून द्या, बस. अधिकारी आम्हाला खूप त्रास देतात हो. तुम्हाला मस्त वाटते, पण अधिकाऱ्याला आम्ही सहन करतो, माझे लोक सहन करतात, आम्हाला माहित आहे. बोंबाबोंब नको करा. त्या GR मध्ये छोटीशी अट आहे, टेम्पररी यांना नाही दिली पाहिजे, तेवढं काढा आणि तिथे लिहून टाका. याच्या पुढे आजपर्यंत कधी टेम्पररी आणि कधी परमनंटचा विषय येणार नाही. आजीवन त्यांना कुठलाही त्रास न देता दिव्यांगांना पेन्शन दिली जाईल, एवढं त्या GR मध्ये अपडेट करून द्या साहेब. तुमचे खूप उपकार होईल. ठीक आहे, कळलं तुला? आता मग तू शांत राहा आणि हे कार्ड ठेव. मी तुला उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातूनच दिलेलं आहे. आता तरी तुमच्याशी कधी भेटायचं? उद्या संडेला येऊ. कशाला काही तरी येऊन काय करणार आहेस इथे? यायचं नाही आता. शांत राहा. कधी कशी पेन्शन सांगू मी तुला? आता तुझं टेम्पररी बंद आहे, थांब ना. बरं, एवढं KYC चेक करून घेऊ आपण. एक नंबर सांगा तुमच्या, हे नंबर सांगा साहेब. सुभाष, हा सांगतो सर, घ्या. नंबर लिहा. भाऊला फोन कर 10 वाजता. एक नंबर दे, मी लिहून देतो. ते पेपर दे. सांगा. 77 57 77 57 86 86 35 88. 35 आणि 88. हे सुभाष भाऊ आहेत, ठीक आहे. यांना तू 10 वाजता फोन कर. जर फोन नाही उचलला गेला तर 10:30ला फोन कर. हे नाही म्हणायचं की फोन नाही उचलला, मेसेज टाकायचा. कधी कधी राहून जाते का. आणि हे मला मग उद्याला फोन करून सांग, 7:30ला फोन करायचा, दिवसभर फोन करायचे नाही. ठीक आहे, जा आता आरामाच्या घरी जा. हॅलो, राजाराम जी आहे का ऑनलाईन? हाँ बिल्कुल होंगे. राजाराम जी शिवाय मीटिंग. हा हॅलो सर, ऐका ना. हा बोला. त्यांचं ते स्टेटस चेक करायला एक आपलं UDID solvember.com हे 4 दिवस त्यांना मेंटेनन्सला टाकलेलं आहे. हा, बंद आहे. हा, 21 ते 24 तारखेपर्यंत बंद आहे सर ते. त्यामुळे आपल्याला चेक पण करता येणार नाहीये सर. एक ठीक 4 आहे. दिवसानंतर आपण त्यांचं चेक करू शकतो 4 दिवस तुम्हाला. होणार नाहीये काम. म्हणजे हयातचा दाखला द्यावा लागते का सोनाने सर बोलून घे त्यांच्यासोबत. सर्वांना? एक- सर, हा बोला. हयातचा दाखला सर्व अपंगांना, दिव्यांग लोकांना द्यावा लागते काय? हो, सगळ्यांना द्यावा लागतो हयात. होय, बोगट डोके मारे बंद करा ना हो दरवर्षी. सर, दरवर्षी माझ्या मेहनतचा दाखला, माझ्या हयातचा दाखला, हातात जीवन असलेलं दाखला. पहिलं केलं म्हणजे असतं. गोकुल भाऊ, सरकारचा आगे मराठी वाट बढ़ो, पाहायचा हम की? तुम्हारे साथ है. नाही, तुम्ही मराठी वाट पाहत आहे का आमची? अमरावतीचे नाही, नाही, अध्यक्ष जे मला कसे सांगतो. असावे, गोकुल भाऊ सारखे असावे. अरे बाप, नाही हो सर, बस जे गजानन महाराजांची कृपा आहे, तुमच्यासोबत जुळलो. तुम्ही मराठी वाट पाहता का आमची? सर, हयातचा दाखला व्हायची. अभी जब अमरावती आएंगे, 36 जिले 9 निवेदन, 36 जिले
90 9 महीने खड्डे निकाल लो 36 जिले 9 महीने निवेदन अभियान, तब गोकुल भाऊ का ये आवाज हमको सुनने को चाहिए उधर. लय हो सर, लय लिहिले एवढं मोठं नाहीये मी अहो तुमच्या तिथं सोबत हा आवाज बसतो तिथेच मीटिंग पाहिजे मध्ये. कलेक्टर साहेबांकडे विनंती टोन मध्ये. मग माझं म्हणणं आहे ना गोकुळ सर्वांना एवढं की नाही, सरकारपर्यंत म्हणणं आहे माझं झालं का रे बाबा तुझं? की आम्हाला हयातचा दाखला मागता, तुमच्या दरवर्षी हयातचा दाखला मागता. तुम्ही करू शकता तुम्ही मराठी वाट पाहता काय? कर्मचाऱ्याला कोणते काम आहेत गावामधल्या, तालुक्यामधल्या, जिल्ह्यामधल्या, त्यांना पाठवा ना प्रत्येकाच्या घरी. मेला का जिवंत आहे विषय दरवर्षी तहसीलला हयातचा दाखला द्या, हयातचा दाखला द्या. हे काय लावलं? गोकुळजी आता कुठं बोला. जावायचं नाही आहे, घरीच ऑनलाईन होत आहे सगळं. हा राज्य व्यापी कुठं मुद्दा जायचं काय नाही तुम्हाला, online हयातीच्या होतं? घरी मुद्दा बनवायचं. सर्वांचे आपण सॉल्व्ह करून निश्चिंत आहे. हयातीचा तुम्हाला दाखला समजते, स्वतः मला घरीच समजते, बाकी घरीच यांना करू समजत करू नाही. शकता तुम्ही. कुठं जाण्याची पोहोचवण्याची कुठं आवश्यकता जाण्याची नाही. गरज नाही आहे, घरीच करा. कुठं अहो, जाण्याची मेहरे गरज नाही, घरीच साहेब करा. तुम्हाला घरीच होते, हयात तुम्हाला समजते, मला समजते, मेहरे साहेबाला समजते, हो सर्वांना समजते पण काय? कुठंही करू शकतात ना ते, सर्वांना पण समजते का? आपण कुठं त्यांना जाण्याची समजावायचं. जरूरत अहो, नाही, कुठं पोहोचवण्याची जरूरत नाही. मेहरे इकडे साहेब तिकडे तो घराच्या बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही. दिव्यांग हो लोक आहे तो, हो तर दिव्यांग एखादा एका बेडवर एखादा पडलेला आहे. मोबाईल वरून करू शकतात ना ते. मोबाईल अहो वरून मी काय म्हणतो ते त्याला मुलं कुठे मेहरे साहेब जाण्याची एक मिनिट आवश्यकता ऐका नाही. तुम्ही. हा अहो एक मिनिट द्या फक्त मला. मी हा काय बोला म्हणतो, बोला. तो दिव्यांगाला मुलगा नाहीये, त्या दिव्यांगाला बोलू नका फक्त मधात एक मिनिट. त्या दिव्यांगाला मुलगा नाही, त्या दिव्यांगाला मुलगी नाही, मुलं बाळा नाही आहेत तर लहान मुलं आहेत. ते जातील का तहसीलला, ते जातील का मोबाईलला, त्यांना समजत नाही त्यांच्या घरी, किंवा त्या दिव्यांगाच्या घरी मोबाईलच नाहीये. मग कशाला या लोकांना कोणते कामं देता तुम्ही सांगा मला. त्या पांडेवाले पाठवा ना त्या दिव्यांगाच्या घरी. 50-60 हजार रुपये, 1 लाख रुपये महिना कशाला घेते तो? 1 लाख रुपये महिना घेते. कशासाठी घेते? ग्रामपंचायत मध्ये कर्मचारी राहते, सदस्य आहेत, ग्रामसेवक आहे, 1 लाख रुपये महिन्यापर्यंत. हे कशासाठी आहे हो? काहीतरी बोलत आहेत. मोबाईल आहे घरी, समजते, नमकवते, काहीच नाही का बोला शकतो काही? हो तुम्ही एकदम अंदर जा. ते नाही की तुम्हाला मोबाईल समजते, मला समजते, आपण घरून हयातचा दाखला पाठवू शकतो, आपण उत्पन्नाचा दाखला घरी काढू शकतो, ऑनलाईन बनवू शकतो. त्यांच्या घरी काहीच नाही आहे. मग त्या लोकांनी काय करायचं? यांना का फुकट खाऊ देऊ राहिले का तुम्ही? हे गावातले कर्मचारी आहेत, सरकारी लोक आहेत. तुम्ही दिव्यांगांना पागल करून टाकलं पुरं. दरवर्षी हयातचा दाखला मागता, मराठी वाट पाहता त्यांची. हयातचा दाखला मागणं म्हणजे मराठी वाट. मेला का जिवंत आहे पहा, हे आम्हाला येऊन सांग, आम्ही नाही येतो याला घरी. काहीतरी टेम्पररी बोलत राहतात. हा तर अपमान आहे. हे गोष्ट तर पटली भाऊ आपल्याला गोकुल भाऊची. हयातचा दाखला मागणं म्हणजे हा कुठेतरी अपमानच आहे. तुम्ही अपडेट करा तुमच्या सिस्टमला, म्हणजे आम्हाला आम्ही जिवंत व्हायचे प्रमाण द्यावं लागत आहे. हा अपमान आहे. बरोबर, अपमान आहे, बरोबर अपमान आहे. हे गोष्ट तर खरी आहे. हे पटली भाऊ गोकुल भाऊ आपल्याला तुमची गोष्ट. अमोल सर, बोला बोला. आता गोकुल भाऊनी आपल्या मंचावरती बोलताना त्यांनी त्या जिल्हाधिकाऱ्याला बोलावं. काय शाबास. मी त्यांना तेच हो. म्हटलं की हेच पाहिजे तिथे आपल्याला. मला नाही बोलता हे. हा तुम्हाला दिला जिल्हाधिकाऱ्यासोबत पावर बोलायला, आम्ही तुम्हाला देऊ ना पावर तेवढा पावर तुम्हाला देऊ आम्ही. तुम्ही बोलता समोर. ठीक. त्याच्यातली सर जर आपली एकच ती मागणी झाली, दिव्यांग ऑपरेटर जर आपला प्रत्येक ग्रामपंचायतला असेल तर तो ग्रामपंचायत ऑपरेटर दिव्यांग असेल तर प्रत्येक दिव्यांगाच्या घरी जाऊन हयात सर्टिफिकेट वगैरे सगळं सुविधा त्यांच्या काढून देऊ शकतोय. अहो तुम्ही ऑपरेटरची गोष्ट आहे. एखादा झाडू मारणारा ते ग्रामपंचायतला जर म्हटलं की झाडू मारायसाठी एखादा दिव्यांग ठेवा प्रत्येक गावामध्ये, तो तर ग्रामपंचायत म्हणते का तू लंगडा आहे, तुला काय झाडणं यायचे काय, तू घरीच बस. म्हणजे किती बरोबर आहे, झाले तुम्हाला? बरोबर. हे तर झाडू मारायचं काम नाही त्यात ग्रामपंचायत. तुम्ही तर ऑपरेटरची गोष्ट करता. असे काही दिव्यांग आहेत शिकेल तुमच्यासारखे, सोनवणे साहेब, हा असे हा काही बोला. दिव्यांग आहेत तुमच्यासारखे शिकेल की ते आज घरी बसेल आहेत. त्यांना ग्रामपंचायत मध्ये ऑपरेटरची सुद्धा जागा नाही आहे. मग काय हो हो सरकार हेच करत आहे.
हो बरोबर आहे ते पण. मग तिथं आपण हे तलाठीकडे कशासाठी प्रत्येक 9 महिने प्रत्येक 36 जिल्हे 9 महिने तलाठीकडे आपण कशासाठी पांडेभावकडे करायलो? सुब्रमण्य साहेब पांडेभावकडे एक दिव्यांग व्यक्तीला एका दिव्यांगाचं कुटुंब पाळू शकते पांडेभाच्या ऑफिसचा जर ड्युटी प्रत्येक दिव्यांगाला दिली तर द्या ना पांडेभाच्या ऑफिसला ड्युटी प्रत्येक दिव्यांगाची झळ्या माणसाची काही आली का वावरात का ते पांडेभाला जाता नाही झळा माणूस पाहिजे सोबत गोपाल साहेब हे सर्व कर्मचारी मतदार दोन पायाचा चांगला पायाचा कर्मचारी पाहिजे मंचावर नुसतं बोलून नाही हा? चालणार. तुम्हाला तुम्ही ग्रामपंचायत पासून कलेक्टर ऑफिस पर्यंत हे मत तुम्ही वैयक्तिक तुमचं मांडायला पाहिजे. तुमच्या गावापासून तुमच्या कलेक्टर ऑफिस पर्यंत या वैयक्तिक मंचावर नाही माझं वैयक्तिक नाही नाही वैयक्तिक जिल्हा परिषद शाळेमध्ये घंटा वाजू शकत नाही का दिव्यांग ते हे काम नाही अहो, करू शकत मग तिथे मंचावर माणूस साहेब- पाहिजे 50,000 रुपये पेमेंट देता तुम्ही त्याला चला तुमच्या ठीक आहे गावचे कार्यकर्ते आलं लक्षात. विचारा सगळ्या. या भावना हे तुम्ही- व्यक्तिगतरित्या आपल्याला अशाच प्रकारे व्यक्तिगतरित्या स्वतः आपल्याला पुढाकार घेऊन ग्रामपंचायत आपले जिल्हा परिषद किंवा जिथे जिथे आपण मागण्या ठेवू शकतो तिथे मागायच्या रायटिंग मध्ये द्यायच्या ना असं सांगायचं छान व्यवस्थित आहे तुमच्या मागण्या आम्हाला मान्य पण आहे. आता आपण याच कार्याला आपण सुरुवात करत आहोत. प्रत्येक आठवड्याच्या प्रत्येक वीकला प्रत्येक बुधवार 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियान या अभियानामार्फत 50 मुद्दे आपण घेतलेले आहेत. 50 मुद्दे घेतलेले आहेत. या 50 मुद्द्यावरती आपला दिव्यांग जनसंवाद भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी यांच्या नेतृत्वात यांच्या आधाराने आपण या प्रशासनाला या मागण्या करणार आहोत आणि या मागण्या आपण धरून बसू असं म्हणजे पकडून बसू. त्यामध्ये तुमच्या या सगळ्या येणाऱ्या बुधवारी कोणता जिल्हा आहे मग येणाऱ्या बुधवारी कोणता जिल्हा आहे आता येणारा बुधवार पहिला कोणता जिल्हा आहे सांगा तयारी आम्ही येतो तयारी लागते. आम्ही येतो ना तुम्ही सांगा ना पहिला जिल्हा सांगा अजून तयारी नाही थांबा ना. अमरावती सर घ्यायचा पहिला. आता जो गुरुवारचा आहे वेळ आहे अजून 7 दिवस वेळ आहे ना बुधवारला 3 जून मध्ये बुधवारला 7 दिवस वेळ आहे ना 7 दिवस तयारी आहे. आता आपली ड्राफ्टिंग सुरू आहे. लेटर हेड बनवणं सुरू आहे. आता आपल्याला तिथला मीडिया पाहावं लागेल. अमरावतीचे मीडियाचे कलाकार कोण आहेत त्यांना इन्व्हॉल्व करावं लागेल. जिल्हाधिकारी असो की नसेल तर कोणाला द्यायचं आहे हे पाहावं लागेल. तिथे टीम किती लोकांची बोलवायची 200 लोक 500 लोक 100 लोक की 10 लोक खूप तयारी आहे. हा जो अभियान आहे बरोबर आहे ना नंतर मग सर नंतर आचारसंहिता लागते ना बरोबर आहे ना तुमचं म्हणजे मग तिथे थांबून जातो आपण आचारसंहिता आहे जायला मिळत नाही तिथे थांबून जातो आपण आचारसंहिता येणार आहे सर मग नंतर तुम्हीच म्हणता आम्हाला आचारसंहिता आहे तिथे आपण निवेदन घेऊ जाऊ शकत नाही सुट्टी आहे जमत नाही ते तुम्ही सांगसाल. ठीक आहे. आचारसंहिता काय 15 किती दिवस राहील आचारसंहिता 10 दिवस इलेक्शन होईपर्यंत पंचायत समितीचा सुरुवात आता ग्रामपंचायत लागणार आहे. ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार खासदार चालू ज्यांना जे करायचे ते करायचं करू द्या. आपण आपलं काय करायचं आपण आपलं कार्य करू संपला विषय. कशाला एवढं बरोबर लोक काय करतात त्या काय करायचं आहे आपल्याला काय करायचं ते बघा ना. टेन्शन नाही घ्यायचं. एवढे वर्ष आता आपण करून राहिलो धीरे धीरे करू काय तेवढंच आपल्याला समाधान होते ना विषय संपला. तुमच्यासारखे लोक भिडले तर लवकर होईल. तुम्ही काय म्हणून तर बोलत आहे तुम्ही भेटले ना वास्तविकतेमध्ये आम्हाला बोलायला आजपर्यंत हे असं जे बंद होतं सर वर्ग 10 वर्ग शिकेला हे बंद होतं तुम्ही भेटले म्हणून ती वाचा फुटू राहिली. वा बहुत बढिया. चला तर आज गुरुवार आहे मला गुरुवारच्या दिवशी झाला. आता तुम्ही बाकीच्या लोकांना बोलू द्या. बोलू द्या बरं ठीक आहे. बाकीचे लोक आहेत. चला कोणाला बोलायचं पुन्हा सर मी बोलू का? हॅलो 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 हॅलो
एक हॅलो मिनिट फक्त 1 मिनिट द्या मला. मी क्लोजिंग करतोय आणि पुढे बोलतोय. 1 मिनिट द्या. हॅलो सर. हो, मी बोलतो तुमच्यासोबत. 1 मिनिट द्या मॅडम. नमस्कार मेरे सारे फॉलोअर्स, मेरे मार्गदर्शक, दिव्यांग क्षेत्र में कार्य करने वाली सभी संस्थाएं, ये प्रोग्राम नित्य रूप से जो प्रशासकीय अधिकारी देखते हैं, सर्वसामान्य जनता, आप तमाम लोगों को मेरा नमस्कार। जैसे कि आप जानते हैं, आज का 257 नंबर का ये दिव्यांग जन संवाद कार्यक्रम ऑनलाइन था, जो रोज सुबह 7:30 बजे किसी भी सूरत में ऑनलाइन प्रसारित होता है। जो लाइव प्रक्षेपण यहाँ पर होता है, सीधा लाइव ये प्रोग्राम रहता है, किसी भी तरह का एडिट इसमें नहीं होता है। इस प्रोग्राम में पूरे भारतवर्ष से दिव्यांग जुड़ते हैं, खासतौर से महाराष्ट्र के अलग अलग जिलों से, तालुका से और गांव से दिव्यांग यहाँ जुड़कर अपने आप को कॉन्फिडेंस महसूस करते हैं, क्योंकि वो अपनी बात इस मंच पर रख पाते हैं। यदि आप कोई नेता है तो इस प्रोग्राम की वास्तविकता को जरूर समझिएगा। अगर कोई हमें टाइम देने की सोच रहा है तो इस प्रोग्राम की वास्तविकता को समझिए, और इस प्रोग्राम से ऐसे असंख्य आपको लोग मिलेंगे जो कहेंगे कि पहले मैं इतना नहीं बोलता था, लेकिन इस मंच के माध्यम से उनको ताकत मिली है। तो मेरा यही आज के प्रयास बाद है, नहीं बोलूंगा सर, मेरा यही नहीं प्रयास बोलूंगा आज के बाद। मेरा यही प्रयास है कि दिव्यांगों को कॉन्फिडेंस कैसे मिले, और इसमें प्रशासन की बहुत महत्वपूर्ण और अहम भूमिका है। किया हुआ है, इसको अधिकृत रीत्या अगर सरकार मान्यता देती है तो कई असंख्य दिव्यांगों के प्रॉब्लम हम सुन सकते हैं। छोटे छोटे प्रॉब्लम्स होते हैं, लेकिन वो बोले किसको, ये उनकी बड़ी दुविधा है। हर डिपार्टमेंट में अलग अलग अधिकारी है। यूडीआईडी कार्ड के लिए अलग है, पेंशन के लिए अलग है, हर चीज के लिए अलग अधिकारी है, अलग डिपार्टमेंट है, अलग अलग जगह जाना पड़ता है। लेकिन इस तरह का एक संवाद अगर पूरे भारतवर्ष में रहा तो कई ऐसे हजारों दिव्यांग जो समाधानी हो जाएंगे, और जो समाधानी होंगे तो वो व्यक्ति लाइफ में कितना आगे बहुत कुछ कर सकता है, ये आप सभी जानते हैं। आज दिव्यांगों के ऊपर आरोप है कि दिव्यांग वोटिंग नहीं करते, वोट नहीं करते, लेकिन दिव्यांग भी तो इंसान ही है। उसको भी पैर, हाथ, नाक, कान, जुबान सब कुछ है, सिर्फ उसका एक आध अंग खराब है। वोट करने का अधिकार है, फिर वो वोटिंग के लिए सामने क्यों नहीं आते? तो प्रशासन भी उनकी आवाज को दबाता है। क्या सोच के वो वोटिंग को आएगा? उसको 500 रुपए, 1000 रुपए दे दिए करके वोटिंग के लिए आएगा, लेकिन साल भर, 2 साल, 5 साल उसकी जो तकलीफें होती है कौन समझता है? ये मंच समझता है। इस मंच को अधिकृत मान्यता दी जाए, यहाँ के सभासदों को अधिकृत मान्यता दी जाए, इस मंच में जितने लोग एक्टिव रहते हैं वो उनको अधिकृत मान्यता दी जाए, ताकि वो इस मंच को सतत चलाए। आज ये मंच 2 घंटे के लिए प्रोग्राम चलता है। जरा सोच के देखिए, ए शासन, ए प्रशासन, ये प्रोग्राम अगर दिन भर ऐसा चला तो सुबह 7:30 बजे से लेकर, सोच के देखिए जरा, मेरे दिमाग में जो सोच आई है, जो मैंने निवेदन में लिया है, जरा एक बार आप सोच के देखिए कि सुबह 7:30 बजे ये प्रोग्राम चालू होगा
रात को 7 बजे या 8 बजे तक प्रोग्राम चलेगा। हर घंटे में 11 नया बजे स्पीकर बंद हो आएगा। जाए, हर घंटे में नया 11 बजे स्पीकर बंद आएगा। होगा। हर घंटे में नया स्पीकर आएगा। हर घंटे में नया स्पीकर आएगा, नया व्यक्ति आया, नया व्यक्ति बातें सुनेगा और वो सारी बातें उस डिपार्टमेंट तक पहुंचाएगा जहां उसके काम रुके हुए हैं। तो कितना आसान ये काम हो जाएगा। हम लाखों की बात नहीं करते, लेकिन दिन भर में अगर हमने 100 लोगों की भी सुन लिया और उनके काम अगर रास्ते मार्गी लगा दिए, वो 100 लोग आपके हो जाएंगे। वो 100 लोग सामने से आके वोटिंग करेंगे। वो 100 लोग खुशहाल रहेंगे और वो आपका प्रचार प्रसार करेंगे। मेरा ये कहना है कि जितने भी लोग मुझे लाइव देख रहे हैं, इस प्रोग्राम को आप शेयर करिए, हर दिव्यांग तक पहुंचाइए, हर प्रशासन के अधिकारी तक पहुंचाइए। इसको कॉपी पेस्ट करके प्रशासन के लोगों को भेजिए, आमदार को भेजिए, एमएलए को भेजिए, ताकि हमारे ये जो विचार, हमारी ये जो सोच हम आज विधानसभा या राज्यसभा में नहीं रख पा रहे हैं, तो जो हमारे नेता है वो तो रखे कि भाई ऐसी भी कोई सोच है कि ये संवाद के माध्यम से हजारों लोगों के प्रॉब्लम सॉल्व किए जा सकते हैं। मैंने लिया है मेरे निवेदन में कि प्रशासकीय नंबर आप टोल फ्री नंबर देते हैं, लेकिन वो टोल फ्री नंबर शुरू होते ही, ओपनिंग होते ही बंद हो जाता है और जिंदगी भर वो कभी शुरू ही नहीं रहता। कहाँ पे हम अपनी शिकायतें दर्ज करें? तो क्यों ना इस प्रोग्राम को अधिकृत प्रोग्राम, शासन घोषित प्रोग्राम किया जाए। आज 257वां एपिसोड है, मजाक नहीं है। 257 एपिसोड रोज सुबह उसी एनर्जी के साथ करना, और इसमें जो लोग जुड़े हुए हैं, तो क्यों ना इन लोगों को अधिकृत मान्यता दी जाए। और अगर हमने ये मांग नहीं की है तो गलत क्या किया है। लेकिन मुझे पता है कि कुछ स्वार्थी लोग इस प्रोग्राम के माध्यम से अपना भला करेंगे और इस प्रोग्राम के जैसे शायद और प्रोग्राम आइडिया हमारे लेके उसको एग्जीक्यूट करेंगे। हमें उसमें भी गम नहीं है, मुझे उसमें भी डर नहीं है, लेकिन करो तो आप हमारा कॉपी पेस्ट करो, हमसे छीनो, कुछ भी करो, लेकिन आप तो करो, दिव्यांगों का भला तो करो। सीट पे बैठे हो तो कुछ तो फायदा करो तो। यही निवेदन मैं मंच के माध्यम से रोज सुबह देते रहता हूं, क्योंकि आपको कुर्सी मिली है, आप राजकारणी हो, आप दिव्यांगों के नेता हो, या फिर आप हर क्षेत्र के 288 आमदार है, 288 आमदार 288 आमदार में से भाई 2 लोगों ने भी अगर हमारी बातें, 3 लोगों ने भी बातें हमारी विधानसभा में रख दी, राज्यसभा में रख दी, सांसद में रख दी ना, तो हमारे काम आसान से हो जाएंगे मेरे भाई। और हम आपको वोट भी देंगे, आपकी रैलियों में भी आएंगे, टूटी फूटी क्यों ना हो, हम भी अपने छोटे मोटे रैलियां निकालेंगे और आपका बहुत प्रचार प्रसार करेंगे। सिर्फ फोटो खिंचाने तक या बैटरी साइकिल देने तक हमें सीमित मत रखिए। हमें भी आरक्षण का हिस्सा दीजिए, हमें भी आरक्षण दीजिए, हमें भी राजकारण में लीजिए। नहीं दोगे तो कोई प्रॉब्लम नहीं, छीन के ले लेंगे, और छीनेंगे नहीं तो आवाज तो उठाएंगे, बाकी आपकी मर्जी है। लेकिन 12 करोड़ दिव्यांग है, जरा आप भी सोचिए कि ये लोग क्यों वोटिंग नहीं करते होंगे, क्योंकि उनके तकलीफ है। आपके घर में अगर कोई बच्चा है तो आप अपने बच्चों का ख्याल नहीं रखते क्या? तो ये 12 करोड़ भी लोग आपके बच्चे ही है। महाराष्ट्र के 55 से 70 लाख दिव्यांग, वो भी आपके बच्चे ही है, आपका वोट बैंक है। कमजोर है तो क्या हुआ? कमजोर है तो क्या गला घोट के मार देते हैं उसको? नहीं ना। तो जरा ये थोड़ी भावनात्मक बातें रखिए मन में। आपने मुझे सुना, समझा, मेरी बातें आपको भाषण लगी होंगी, किसी को कुछ लगा होगा, किसी को कुछ लगा होगा, जिसको जो लगा उसके लिए धन्यवाद। लेकिन ये मेरे सोच है, इस यहाँ के संवाद के लोगों की सोच है, हम दिव्यांगों की सोच है, ये हमारी ऐसी भावनाएं है। इसको आप मजाक में लेते हो, सीरियस लेते हो, ये आपकी सोच है, लेकिन हमें ऐसा चाहिए। हम बढ़ चढ़ कर हिस्सा लेके, मैं गारंटी लेता हूँ
कि जितने भी लोग मेरे साथ जुड़े हुए हैं वो बढ़ चढ़कर आपके वोटिंग में हिस्सा लेंगे, बढ़ चढ़कर आपके प्रचार प्रसार करेंगे, सब कुछ हम करेंगे, लेकिन हमें कुछ न्याय तो दो। सिर्फ साइकिल ही नहीं चाहिए हमें, हमें हमारा अधिकार चाहिए। जितने भी लोगों ने ये मुझे सुना उसके लिए धन्यवाद। तुरंत के तुरंत इसको फेसबुक पर हर ग्रुप में शेयर करिए ताकि हर नेता तक ये वीडियो पहुंचे। यहाँ पे जितने भी मान्यवर है उनकी बातें पहुंचे। यहाँ जिन्होंने अभी तक हमें सुबह से मार्गदर्शन किया उनके मत पहुंचे कि एक्चुअली दिव्यांग चाहता क्या है, दिव्यांग क्या चाहता है। क्या वो पेंशन में बढ़ोतरी चाहता है या अपना अधिकार चाहता है? कि वो 2,500 का 3,000 करना चाहता है कि रोजगार चाहता है? अरे नहीं चाहिए मुझे 2,500, नहीं चाहिए मुझे 5,000, मुझे रोजगार चाहिए, स्वयं रोजगार चाहिए। और इसीलिए 36 जिले 9 महीने निवेदन अभियान ये हम चालू करने जा रहे हैं और हर जिले में जाकर हम ये विषय रखेंगे। उम्मीद करता हूं इसका आप हमें समर्थन करेंगे और समर्थन करना ही होगा, क्योंकि अब हम पीछे नहीं रहेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिव्यांग। दिव्यांग जनसंवाद, दिव्यांग जनसंवाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। जिंदाबाद।